नमस्कार मित्रांनो, मी रोहन सपकाळ. तुमचं स्वागत आहे भटकंटी वेड्या या चॅनलवरती. तर मित्रांनो, आपल्या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या कडवे बुद्रुक या गावामध्ये आपण पांडवांनी बांधलेलं महादेवाचं मंदिर पाहण्यासाठी जाणार आहे. तर मित्रांनो, तिथे गेल्यावर आपण त्या मंदिराची माहिती आपणास व्हिडिओमार्फत देऊच. तर चला मित्रांनो, पाहूया महादेवाचं मंदिर. जागृत देवस्थान श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मित्रांनो या देवीचं दर्शन घेण्यासाठी सकाळी पहाटे इथे भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तर मित्रांनो, आपण महादेवाच्या मंदिरातल्या पावना देवीचं दर्शन घेऊन आपण महादेवाच्या मंदिराकडे जाणार आहे. चला मित्रांनो, पावना देवीच्या देवीचं दर्शन मित्रांनो, आपण मंदिरापाशी पोचलेलोच आहे. तर मित्रांनो, आता ज्या मंदिरामध्ये मी उभा आहे त्या मंदिराचं नाव आहे श्री साई दत्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर. याची स्थापना 2009 साली झालेली आहे. तर मित्रांनो, इथूनच थोड्या अंतरावर आपण जे बोललो होतो महादेवाचं मंदिर, तर ते आता बघायला आपण जाणारच आहे. तर मित्रांनो, तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण मंदिराची माहिती देऊच. तर चला मित्रांनो, पाहूया महादेवाचं मंदिर. रीतीने आपण मंदिरापाशी पोहोचलेलोच आहे. तर मित्रांनो, मंदिरासमोर तुम्हाला जो ओढा दिसतोय, त्या ओढ्याला पूर आला तर संपूर्ण पाणी त्या मंदिराच्या आतून जातं. तर मित्रांनो, आपण त्या देवाचं दर्शन घ्यायला आपण मंदिराकडे जात आहोत. चला मित्रांनो, पाहूया महादेवाचं मंदिर.
आपण मंदिरात पोहोचलेलोच आहे. तर मित्रांनो आपण आता महादेवाचं दर्शन घेऊया. त्याचबरोबर या मंदिराची तुम्ही रचना पाहू शकता. संपूर्ण मंदिर दगडामध्ये आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये याचे खांब आहेत आणि या साईडला आपलं महादेवाचं वाहन म्हणजेच नंदी याची सुद्धा स्थापना केलेली आहे आणि या साईडला आपले महादेवाचे पुत्र म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा समोरची मूर्ती तुम्ही पाहू शकताय. ती स्त्री रूपातली आहे, परंतु ती सांगता येणार नाही ती कोणत्या देवीची आहे. आणि पूर्ण रूम तुम्ही आत बघितली तर पूर्णपणे त्यात पाणी साठलंय आणि खूप अंधार सुद्धा आहे. त्यामुळे त्या देवीचं आपल्याला काही दर्शन घेता येणार नाही. दर्शन आपण बाहेरूनच घेऊया. तर त्याच्या समोर अजून एक देवाची वास्तू आहे. तर ती मित्रांनो आहे भगवान विष्णूंची आहे. तर इथे एक आपल्याला देवाची मूर्ती दिसू शकते, पण ती कोणता देव आहे हा सांगू शकत नाही, कारण या मंदिराला 10,000 ते 15,000 वर्षापूर्वीची वास्तू असल्यामुळे संपूर्णपणे याची माहिती सांगता येणार नाही मित्रांनो. श्री भगवान विष्णूंच्या इथूनच आपण दर्शन घेऊन आपण महादेवाच्या पिंडीकडे ओढणार आहे. तर मित्रांनो आपण महादेवाची पिंडीपाशी आलेलो तर मित्रांनो आजची तुम्ही रचना पाहू शकता. संपूर्णपणे दगडामध्ये वास्तू आहे आणि इथे एक तुम्हाला आपले गणपती बाप्पांची एक मूर्ती वास्तू दिसू शकते. तर मित्रांनो आपण आत जाऊ. मित्रांनो आता आपण दर्शन घेत आहे. जसं म्हणतात मला आवडते बेलाचे पान, तसं हे एक बेलाचे पान आहे मित्रांनो. हे आपल्या महादेवाला खूप आवडते. तर ते दर सोमवारी ते मित्रांनो खूप गर्दी असते. दर्शन घेऊन आपण पुढची वास्तू पाहूया. गावातल्या वयस्कर लोकांचे असे म्हणणे आहे हे मंदिर 5 पांडवांनी एका रात्रीत तयार केले. याच गावाच्या पाठीमागच्या साईडला एक डोंगर आहे. त्या डोंगराच्या वरती सडा आहे. त्या सड्याचा एक दगड काढून इकडे आणून हे मंदिर इथे स्थापन दगडातच कोरलेलं आहे. तर हेच या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. मी मंदिराची रचना पाहिलीच असेल किती सुंदर आहे आणि दगडामध्ये कोणत्या पद्धतीने रचलेली आहे. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहे. धन्यवाद. मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.